मित्रो नमस्कार. आज आपल्याला सराव संच 1.1 प्रमाणे सरावासाठी काही उदाहरणे आपल्याला अभ्यासायची आहेत. तर पहा, मी तुम्हाला आज क्लासमध्ये 1.1 प्रमाणे काही गणित दिले होते सरावासाठी. तर त्यामध्ये 3x कोण 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5. तर पहा, तर हे गणित कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो मी. सोल्युशन बघा, दिलेले समीकरण यांना 1 नंबर 2 नंबर देऊन घ्यायचा. 3x वजा 4y बरोबर 10 याला 1 नंबर देऊ. त्यानंतर दुसरं समीकरण 4x अधिक 3y बरोबर 5 याला 2 नंबर देऊ. मित्रो, आता तुम्ही लक्ष द्या थोडस या दोन्ही समीकरणाकडे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी याचा या x चा सहगुणक 3 आहे, अलग लक्षात, आणि या y चा सहगुणक 3 आहे, बरोबर आहे. या y चा सहगुणक 4 आहे पहिल्या समीकरणामध्ये, दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 4 आहे. तर मित्र, आपल्याला काय करायचं, पहिल्या समीकरणाला 3 न मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि दुसऱ्या समीकरणाला सुद्धा 4 न मल्टिप्लाय करून घ्यायचं. तर पहा, इथं म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. समीकरण 1 ला 3 न मल्टिप्लाय करून घ्यायचं अँड इक्वेशन 2 बाय 4. तर बघा, दिलेलं समीकरण 1 नंबरचं त्याला कितीने गुणतो आपण, 3 न. मग इथं ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं 3x वजा 4y बरोबर 10. 3 त्रिक 9x वजा 4 त्रिकम 12y बरोबर 10 त्रिक 30. ओके, हे अशा प्रकारचं समीकरण आलं, याला 3 नंबर द्यायचं. त्यानंतर 2 नंबरचं समीकरण आहे, त्याला कितीनं गुणायचं, 4 न मल्टिप्लाय करून घ्यायचं, 4 कंसाच्या बाहेर लिहायचं. ओके, 4x अधिक 3y बरोबर 5. तर पहा, आता 4 चौक 16x अधिक 4 त्रिकम 12y बरोबर 4 पंच 20. ओके, तर हे झालं 4 नंबरचं समीकरण. ओके, तर पहा, आता या ठिकाणी आता समीकरण 3 आणि 4 ची आपल्याला बेरीज करून घ्यायची. ओके, समीकरण 3 आणि 4 ची. समीकरण 3 कोणतं आहे मग आपलं, 9x वजा 12y बरोबर 30. ओके, त्यानंतर चौथं समीकरण कोणतं आहे, 16x अधिक 12y बरोबर 20. ओके, काय करतो आपण, याची बेरीज करतोय. पहा, आता इथं प्लस 12y आणि इथं मायनस 12y हे काय झाले, कॅन्सल झाले. पहा, 16 आणि 9 किती झालेले आहेत, 16 आणि 9 16x आणि 9x याची बेरीज 25x. ओके, बरोबर, हे किती येतं, 50. ओके, मग आता पहा, या x ला काय करायचं इथं. ओके, x बरोबर हे 25 घ्यायचे, 50 घ्यायचे. ओके, 50 हे 25 असे भागाकारात आली. 25 एक 25, 25 दोन्ही 50. x ची किंमत किती आली, 2 आली. ओके, त्यानंतर आता काय करायचं, x ची किंमत 2 इथं पुट म्हणायचं, पुट करायची. पुट x बरोबर 2 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवा. 1 इक्वेशन कोणतं आहे आपला, 3x वजा 4y बरोबर 10. पहा, आता 3 कंसामध्ये ठेवायची 2 किंमत वजा 4y बरोबर 10. 3 दोन्ही 6 वजा 4y बरोबर 10 वजा 4y बरोबर 10. आता हे 6 आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यानंतर -6 झाली. -4y बरोबर 10 मधून 6 गेले 4 राहिले.
ओके, मग आता हे 4 काय होतील इकडं गुणाकारामध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर काय होतात भागाकारामध्ये जातो. ओके, मग आता काय होईल या ठिकाणी फक्त वाय राहिले. कोणते वाय राहतात, मायनस वाय राहतात, किंवा या -4 ला इकडं डायरेक्ट घेऊन जायचं. ओके, अशा पद्धतीने. ओके, पहा 4 1 4 4 1 4, वाय बरोबर किती संख्या आली, -1. वाय ची किंमत आली -1. म्हणून आता इथं एक्स आणि वायच्या किमती लिहायच्या. पहिल्या कंसामध्ये एक्स ची किंमत किती आली आहे, 2 कंसात. त्यानंतर वाय ची किंमत किती आली, -1. इथं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समजलं का मित्रांनो? हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या याचा.